So hi everyone, welcome to our channel Life of Arvi. हाय कर सगळ्यांना बाबू, हाय कर. आमची एक टूर चाललेली आहे. सो आम्ही चाललेलो आहे थायलंडला. सो 3 to 4 डेजची टूर असणार आहे. ह्या टूरमध्ये आम्ही पटाया आणि जे काही मोस्ट टुरिस्ट प्लेसेस आहेत थायलंडमधले ते आम्ही व्हिजिट करणार आहोत. सो ॲक्च्युली थोडंसं करन्सी एक्सचेंज वगैरे पण मला करायची होती. सो मी आज ॲक्च्युली मी फोन केलेला 2-3 एक्सचेंजमध्ये. एवढं मी ऑनलाईन पण ट्राय केला, पण ॲक्च्युली जो रेट आहे ना तो ऑलमोस्ट एक 5-6 पैसे इकडे तिकडे कमी जास्त आहे. पण ज्यावेळेस आपण ऑनलाईन ऑर्डर करतो ना, तर ऑनलाईनसाठी काय ना, तर जे डोअर स्टेपवरती जे येणार आहेत ना, ते 200 रुपये एक्स्ट्रा चार्ज करतात. तर ऑलमोस्ट आपल्याला तेवढंच एजन्सीमध्ये पण जाऊन आपण एक्सचेंज केले तर आपल्याला तेवढाच रेट पडतो. पण मे बी एअरपोर्टवरती रेट जास्त असू शकतो, म्हणून मी इथेच एक्सचेंज करून मी घेऊन जाणार आहे. कारण ऑलमोस्ट ऑनलाईन जरी बघितलं तरी इथं 2.27चा ऑलमोस्ट रेट चालू आहे आणि इथे आपल्याला 2.37च्या आसपास भेटतो आहे. तर एक 10 पैसे ते एक्स्ट्रा चार्ज करतात. सो आणि एअरपोर्टवरती डेफिनेटली जास्त चार्जेस असणार, त्यामुळे मी इथूनच 10 पट कलेक्ट करून घेऊन जाणार आहे. सो आपण काय करूया, आज दुपारी मी एक्सचेंज ऑफिसमध्ये जाऊन एक्सचेंज करून घेणार आहे. कॅश एक्सचेंज झाल्यानंतर मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. आणि सो जी फ्लाईट आता उद्या आम्ही थायलंडमध्ये एअरपोर्टवरती लँड करणार आहोत. आज रात्रीची आमची फ्लाईट आहे 11:30 वाजता. ठीक आहे. आरवी आणि मी एकत्र नसल्यावर आरवी इथे असेल आणि मी तिकडे असेल. सो आरवीला मी मिस करणार डेफिनेटली, कारण रोज आमचा जो शेड्यूल आहे, रोज आम्ही गार्डनला वगैरे फिरायला जातो, तर ते मी मिस करेल. सो येस. आणि जी ट्रिपला जाण्याची एक्साइटमेंट आहे मी तुम्हाला डेफिनेटली माझ्या व्हिडिओमध्ये जी काय 3 to 4 डेजची जी काय टूर आहे ती ऑलरेडी मी तुम्हाला दाखवणार आहे. कशा प्रकारचं ट्रॅव्हल होणार आहे एअरपोर्टवरती, कशा प्रकारे तुम्ही चेकिंग करू शकता. कारण मी फर्स्ट टाईमच जात आहोत, पण फर्स्ट टाईममध्ये पण मी ॲक्च्युली सगळं रिसर्च वगैरे केलेलं आहे, व्हिडिओ वगैरे नाही का, सगळे यूट्यूबवरती पाहून कसं जायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी बघितल्यात. सो आपण बघूया कशा प्रकारे आपला एक्सपिरियन्स असतो. तो एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी माझ्या फ्रेंडबरोबर पण प्लॅनिंग चाललेली आहे माझं, नेक्स्ट टाईम आम्ही जाणार आहे. आज मी फर्स्ट टाईमच चाललेलो आहे. बघूया एक्सपिरियन्स कसा असतो आहे. सो आरवी से स्वतःला मी करन्सी एक्सचेंज झाल्यानंतरची पुढची जी जर्नी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सो मित्रांनो, ओके, बाय बाय, टेक केअर. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच, बाय बाय. सो मित्रांनो, फायनली आपल्याला करन्सी भेटली आहे. थायबाद करन्सी आपण 10,000 थायबाद करन्सी आपण ऑलरेडी घेऊन आलेलो आहे. इथे डोंबिवली ईस्टमध्ये आपल्याला ही करन्सी भेटलेली आहे. आपण घरी पोहोचतोय, निघलेलो आहे एअरपोर्टला. सो आपण जाणार आहे एअरपोर्टला. आता शेवटचा बाय बाय आपण आपल्या पिलूला करूया. माझ्या पिलूला डेफिनेटली 3 दिवसासाठी मिस करणार आहे. सो पिलू तिकडे, पिलू जवळ येत. सो मित्रांनो, ही आहे आपली थायबाद करन्सी जी मला आज भेटलेली आहे. मी ऑलमोस्ट 10,000 थायबाद घेतलेले आहे. सो बघूया तिकडे जाऊन आपली जी काय शॉपिंग वगैरे असेल, ज्या काय गोष्टी आहेत त्या बघू. मी एवढे जास्त शॉपिंग करणार नाही आहे. ऑलरेडी बघूया जे काय आता पिलोसाठी किंवा मला घरी बायकोसाठी काय आणता येईल त्या गोष्टी मी आणणार आहे, 2-3 लहान मुलांसाठी. सो लेट्स गो, आपण बघूया. सो हे तुमच्या रेफरन्ससाठी आहे. थायबाद करन्सी अशी आहे. सो चला, ओके, बाय बाय. बाय बाय कर, बाय बाय कर, बाय बाय, बाय बाय कर, बाय बाय कर परत एकदा. चला आता मी जातो, मी डॉक्टरकडे चालले बाबू. परत येतो मी, संध्याकाळी येतो, मग आपण गार्डन जाऊ. ओके, घे मम्मा, ठीक है. ओके, चला बाय. सो दोस्तों, फाइनली हम लोग थाने स्टेशन पहुंच चुके हैं. तो अभी मनोहर को मैं जाऊंगा छोड़ने कहाँ पे, मेन जगह पे एयरपोर्ट के पास. तो भाई के साथ में हो. यस यस यस,
डेफिनेटली ट्राई करेंगे साथ में। तो देखते हैं, अभी सांता क्रूज में मुझे छोड़ने आ रहा है, तो आगे की जर्नी डेफिनेटली आपको यहाँ पे देखने मिल जाएगी। थैंक यू सो मच, बाय। आ जाओ। दोस्तों फाइनली हम लोग एयरपोर्ट पहुंच चुके हैं अभी, और मैं रवि के साथ हूँ। रवि कुमार जैन मेरे दोस्त हैं, नेरूळ से है। सो आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आहे। एअरपोर्टचा इथूनची जर्नी, आता इथून मी आतमध्ये जाणार आहे। आतमध्ये रवीला अलाउड नाही आहे, फक्त पॅसेंजर लोकच आतमध्ये जाऊ शकतात। सो आता आम्ही इथून चाललेलो आहे आतमध्ये, म्हणजे मीच जाणार आहे आता आतमध्ये, रवी तर इथून डायरेक्ट घरी जाईल। सो त्याला बघूया, इथून पुढची जी जर्नी असणार आहे ती पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन। सो आता आम्ही टर्मिनल इंटरनॅशनल जे एअरपोर्ट आहे त्याच्या टर्मिनल 2च्या इथे आम्ही पोहोचलेलो आहे। इथून पुढे आता मी माझी जर्नी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करेन। आणि रवी थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल, मला हेल्प केल्याबद्दल। एक्चुअली मैं सी ऑफ कर देता हूँ और बाइक को भी जस्ट गेट के अंदर जाएंगे। यस अंदर अलाउ नहीं होगा, आपको मालूम है क्यों? हाँ, मुझे भी पता नहीं, मैं फर्स्ट टाइम यहाँ आया हूँ, तो लेट्स से देखते हैं और क्या होता है। ओके, बाय बाय। तो दोस्तों हम पहुँच चुके हैं इंटरनॅशनल एअरपोर्ट, मुंबई एअरपोर्ट टर्मिनल 2। और ये तुम्ही बघू शकता, ये टर्मिनल 2चं जे एअरपोर्ट आहे, इथून इंटरनॅशनल फ्लाईट फ्लाय करते, इथून बघू शकता। पण इथून हे जो समोरचा भाग आहे ना, इथून मला आतमध्ये जायचं आहे। ॲक्च्युली इथे फक्त पॅसेंजरलाच एंट्री आहे, रवी कुमार जैनला एंट्री नाही। ॲक्च्युली माझा फ्रेंड माझ्याबरोबर आला आहे, पण त्यांना एंट्री नाही आहे। तो मला इथून आतमध्ये जावं लागेल, मग रवी इथून जाईल पुढे। तो बघूया आता इथून पुढची माझी जर्नी ते डेफिनेटली मी तुम्हाला शेअर करेन। तो चला मित्रांनो, रवी, हाय रवी, थैंक्स फॉर कमिंग। चलो यार, मिलते फिर, आराम से एंजॉय करके आओ, मस्त एंजॉय करके आना। अब बताना कैसा रहा। नेक्स्ट टाइम हम दोनों साथ में जाएंगे। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, ठीक आहे। तो चला मित्रांनो, आपण रवीला मी थोडा बाय बाय बोलतो आणि मग आपण जाऊया आतमध्ये। सो दोस्तों फाइनली हम एयरपोर्ट पे पहुंच चुके हैं। सो अभी मुझे जाना है बी जोन में। सो लेट्स देखते हैं बी जोन में हम कहाँ पे जाएंगे, कहाँ पे अपना टिकट है। फर्स्ट स्टेप यार, पूरा वीडियो निकालूंगा सब कुछ एकदम, क्योंकि सब एंट्रेंस से मेरा बी जोन था। बी जोन के हिसाब से ये देखो, यहाँ पे जो बी लिखा है ना, जब भी आप अंदर आते हो तो आपको जो फ्लाइट रहेगी वो फ्लाइट के आगे ना जोन लिखा रहता है, जैसे बी, ए, सी, डी, एफ, जी, जो भी, तो वो बी जोन में आपको जाना है। तो जो बैंकॉक TG 318 दिख रहा है, ये मेरा फ़्लाइट है, ये मेरा फ़्लाइट नंबर है। तो इसके लिए हम यहाँ पे लाइन पे खड़े हैं चेकिंग करने के लिए। तो मित्रांनो फायनली आपलं इमिग्रेशन पण झालेलं आहे, चेकिंग पण झालेलं आहे, जे काय सामान वगैरे असते त्याची चेकिंग पण झालेली आहे। इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये जे सामानचे जे चेकिंग होते, जे आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत ते एकदम आपल्याला सगळं, इवन आपले शूज पण, पॉवर बँक, चार्जर सगळं आपल्याला काढून ट्रेमध्ये ठेवावं लागतं, त्याच्यानंतरच पुढे आपल्याला जाऊन देतात। हा लोधाचं प्रोजेक्ट, तिथं लोधाची गाडी पण फिरते। आता आपल्याला जायचं ॲक्च्युली, आपल्या जे तिकीट ते आपला जो बोर्डिंग पास त्याच्यावर 72 लिहिलेलं आहे गेट नंबर, बट डिस्प्लेवरती जे दाखवतं आहे डिस्प्लेवरती आपल्याला 71 दाखवते, तर ते बोलते 71 वालंच तुमचं बरोबर असेल। सो आय होप आपल्याला चेक करावं लागेल 71 आहे की 72 आहे। सो फर्स्ट एक्सपिरियन्स होता मित्रांनो, खूप छान वाटलं, एकदम रॉयल फिलिंग वाटते। सो चला बघूया आपण आता पुढे, पण मी तुम्हाला दाखवतो की आता आपण जे चाललो आहे, म्हणजे तुम्हाला समोर जे दिसतं गेट 65, गेट 65 और गेट 67 to 78, हे बघा डिस्प्लेवरती जे तुम्हाला दिसतंय ना, तर आपल्याला 71, 72 जायचं आहे, तर हे 67 और 68 वाला सरळ आहे, स्ट्रेट एकदम, तर आपल्याला सरळच जायचं आहे।
आपण आलेलो आहे 71 आणि 72च्या जवळ. इकडे 71. आपण 72 मध्ये आलेले ते बसायला जागा आहे. आपण इथे बसून नंतर